आजचा सुमुहूर्त म्हणजे घटपूजनेचा. घटस्थापना ही अनादी आहे. म्हणजे ज्या वेळेला ह्या सृष्टीची रचना झाली, अनेकदा, एकाच वेळा सृष्टीची रचना झालेली नाही, अनेकदा जेव्हा या सृष्टीची रचना झाली तेव्हा आधी घटस्थापना करावी. घट म्हणजे काय, अत्यंत सूक्ष्मात समजलं पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणून जे एक स्थिती परमेश्वराचं वास्तव्य असतं, जेव्हा ज्याला आपण इंग्लिशमध्ये एन्ट्रॉपी म्हणू, किंवा जेव्हा काही हालचाल नसते, त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर परमेश्वराला येते, तेव्हा त्याच्यामध्ये ही इच्छा समावते की आता काहीतरी संसारामध्ये सृजन केलं पाहिजे, क्रिएट केलं पाहिजे. ही इच्छा त्याला का होते, ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते ते समजणं माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. पुष्कळच गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण जशा आपण त्या सर्व मानून घेतो तसंच हे मानलं पाहिजे की परमेश्वराची इच्छा हे त्यांचं आपलं स्वतःचा शौक आहे. त्यांची इच्छा जी काय त्यांना करायचं ते करत असतात. ही इच्छा त्यांच्यामध्ये विलीन होते आणि ती परत जागृत होते. जसा एखादा मनुष्य झोपावा आणि परत जागृत व्हावा. झोपल्यावर त्याच्या इच्छा जरी त्याच्यावर झोपल्या असल्या तरी त्या तिथे असतात आणि जागृत झाल्या त्या कार्यान्वित होतात. तसंच परमेश्वराचं आहे. जेव्हा त्यांना इच्छा झाली की आम्ही आता एक सृष्टीची रचना करायची, तेव्हा ह्या सर्व सृष्टीच्या रचनेची जी इच्छेची जी आपण म्हणू की तरंग आहेत किंवा त्याच्या ज्या लहरी आहेत त्या एकत्र होतात आणि त्या एकत्र झाल्यावर ज्या घटात भरल्या जातात तेच हे घट आहे. म्हणजे परमेश्वराची जी इच्छाशक्ती आहे, स्वतः परमेश्वर जर वेगळा केला आणि त्याची इच्छाशक्ती जर वेगळी केली, जर आपण तसं समजू शकलो तर आपलंही असतं. आपण आणि आपली इच्छाशक्ती यात फरक आहे. तर ती जी शक्ती आहे ती प्रथम जन्माला येते. जोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची इच्छा होणार नाही ती गोष्ट कार्यात त्याचं रूपांतर होत नाही. म्हणजे आता हेच एक जे बनवलेलं आहे इथे मोठं सुंदर, हे सुद्धा कोणाच्या तरी इच्छेचंच फळ आहे. प्रत्येक गोष्ट इच्छा झाल्यावरच कार्यान्वित होते आणि परमेश्वराची इच्छा ही कार्यान्वित होण्यासाठी ती त्याच्यापासून वेगळी चालावी लागते. जर ती परमेश्वरातच समावित राहिली तर ती सुप्तावस्थेत असते. जेव्हा ती त्यापासून वेगळी होऊन आपल्या कार्याला लागते तिला आपण आदिशक्ती असं म्हणतो. ही प्रथम स्थिती आली. प्रथम स्थिती जेव्हा आली, जेव्हा घटस्थापना झाली, ती अनादिकालापासून अनेक वेळेला झालेली आहे. आणि आजही आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा त्यात अनादी अनंत क्रियेला आठवतो. म्हणजे आपण ह्या वेळेला जी घटस्थापना करतो, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही लक्षात ठेवा. आपण या वेळेला परमेश्वराने जी इच्छा केली ती कार्यान्वित करण्याच्या प्रथम ती एकत्रित केली, त्या एके ठिकाणी घटात घातली. ती इच्छा ती आज आपण पूजत आहोत, त्याची आपण पूजन केलं. ही इच्छा परमेश्वराला झाली, त्यांनी आपल्याला आज मनुष्यत्वाला आणलं, एवढ्या मोठ्या स्थितीला पोहोचवलंय. तेव्हा आपलं परम कर्तव्य आहे की त्याच्या ह्या इच्छेला कधी वंदन केलं पाहिजे. त्या इच्छेला आमच्या सहयोगा ह्याच्यामध्ये भाषेमध्ये आम्ही महाकालीची इच्छा म्हणतो किंवा महाकाली शक्ती म्हणतो. ही महाकालीची शक्ती आहे. आणि हे जे नवरात्रीचे 9 दिवसाचे जे आपले महाराष्ट्रात विशेष करून जे समारंभ होता ते ह्या महाकालीचे अनेक जे काही अवतरण झाले त्याच्याबद्दल. आता ही महाकाली शक्ती मी आपल्याला सांगितलं की इच्छाशक्तीच्या पूर्वी काही होऊ शकत नाही, म्हणून इच्छाशक्ती ही आधी आहे आणि अंतही तिचाच असतो. पहिल्यांदा इच्छेतनं सगळं निघतं आणि शेवटी ते इच्छेतच विलीन होऊन जातं.